मागच्या काही दिवसात हिंजवडीमधल्या एका कंपनीची बातमी खूप चर्चेत आहे. एका रात्रीत कंपनीला टाळं लागलं, कर्मचारी रस्त्यावर आले आणि आता पोलीस तपास सुरू आहे. पण ही बातमी वाचताना मला धक्का बसला नाही, कारण मी हे सगळं आधीही पाहिलंय. मी ज्या कंपनीत तब्बल 8 वर्ष काम केलं होतं, ती कंपनीही अशाच प्रकारे एका रात्रीत बंद पडली होती. काही लोकांनी त्यांची नोकरी गमावली, काहींची ग्रॅच्युइटी अडकली, काहींचा पीएफ अडकला आणि काही लोकांचं तर 10 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कंपनी बंद पडायच्या जवळपास वर्षभर आधीच त्याचे संकेत दिसायला सुरुवात झाली होती, पण बहुतेक लोकांनी ते दुर्लक्षित केले. पण सुदैवाने काही वॉर्निंग साइनस वेळेवर ओळखल्यामुळे मी त्या संकटातून वाचलो होतो. तर आज आपण त्या कंपनीची गोष्ट जाणून घेणार आहोत आणि असे काही वॉर्निंग साइन्स पाहणार आहोत जे प्रत्येक सॅलरीड व्यक्तीने वेळोवेळी तपासले पाहिजेत. कारण हे संकेत वेळेत ओळखले तर अशी वेळ येण्यापूर्वीच आपण स्वतःला आर्थिक आणि करिअरच्या मोठ्या धक्क्यापासून वाचवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गोष्ट सुरू होते 2016 मध्ये. मी एका IT कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत होतो. कंपनी मस्त चालू होती, रेव्हेन्यू वाढत होता, प्रॉफिट वाढत होता, एम्प्लॉई आनंदात होते. दुर्दैवाने आमच्या CEO यांचं निधन झालं आणि कंपनीमध्ये नव्या CEO ची निवड प्रक्रिया सुरू झाली. शर्यतीत 2 जण होते, एक भारतीय ऑपरेशन्स हेड आणि दुसरा ऑस्ट्रेलियन मार्केटिंग हेड. हा ऑस्ट्रेलियन डायरेक्टर लक्षात ठेवा, कारण पुढच्या सगळ्या गोंधळाची सुरुवात इथूनच होते. CEO पदासाठी भारतीय उमेदवार निवडला गेला आणि पुढची 2 वर्ष कंपनीने अक्षरशः कमाल केली. रेव्हेन्यू वाढला, प्रॉफिट वाढला, कॅश पोझिशन मजबूत झाली. फायनान्स टीम मध्ये असल्यामुळे मला हे आकडे प्रत्यक्ष दिसत होते. पण 2018 मध्ये अचानक खेळ बदलला. ऑस्ट्रेलियन मार्केटिंग हेडने त्याने सगळ्या गोऱ्या शेअर होल्डर्सला आपल्या बाजूला वळवलं आणि त्यांची संख्या जास्त असल्याने शेवटी निर्णयही त्याच्याच बाजूने गेला आणि एका दिवसात सगळं बदललं. नवीन CEO आला, जुने CEO आणि CTO बाहेर गेले आणि काहीच दिवसात कंपनीच्या उताराची सुरुवात झाली. कारण आता कंपनीच्या फायद्यापेक्षा वैयक्तिक फायद्याचं राजकारण सुरू झालं होतं. माझ्यासारख्या अनेक कर्मचाऱ्यांना वाटत होतं की भारतीय CEOच योग्य होता, कारण त्याने परिणाम दिले होते. अत्यंत कठीण परिस्थितीतून कंपनीला वर काढलं होतं. फायनान्स टीम मध्ये असल्यामुळे मला ते आकडे प्रत्यक्ष माहित होते. पुढचे काही महिने वातावरण वरवर स्थिर वाटत होतं, पण माझ्या मनात शंका कायम होती. कंपनीचे इंडिया ऑपरेशन्स हेड, ज्यांच्यावर संपूर्ण प्रोजेक्ट डिलिव्हरीची जबाबदारी होती, ते ऑफिसमध्ये दिसेनासे झाले. सुरुवातीला सांगितलं गेलं की ते पेड लीव्हवर आहेत. मला प्रश्न पडला, एखाद्या व्यक्तीला काम न करता इतके महिने पगार कसा दिला जातोय? नंतर समजलं की त्यांनी कंपनी सोडली होती. पण ती बातमी बाहेर गेली असती तर आणखी कर्मचारी नोकरी सोडून गेले असते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन CEOने त्यांना पेड लीव्हवर असल्याचं दाखवलं होतं. म्हणजेच मॅनेजमेंट मधील एखादा महत्वाचा अधिकारी अचानक दीर्घकाळ दिसेनासं होणं ही देखील एक इम्पॉर्टंट वॉर्निंग साइन असते. त्यानंतर आणखी 2 ते 3 महिन्यांनी TDS, PF आणि इतर स्टॅट्युटरी कंप्लायन्ससाठी देखील कंपनीकडे पैसे कमी पडू लागले आणि इथेच मी ठरवलं की आता पुढचं काहीतरी बघण्याची वेळ आली आहे. ज्या लोकांना पाहून मी कंपनीत आलो होतो ती लोक राहिली नव्हती. कामाचं स्वरूप बदललं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक शिस्त ढासळू लागली होती. माझ्याबरोबर अनेक कर्मचारी होते जे नियमितपणे त्यांचा PF जमा होतोय का, TDS सरकारकडे भरला जातोय का हे तपासत असत. त्यांनाही परिस्थितीची कल्पना येऊ लागली होती. मग काय, अनेक जण कंपनी सोडून गेले. मी देखील नोव्हेंबर 2019 मध्ये कंपनी सोडली आणि माझी आठवण चुकीची नसेल तर त्यानंतर अवघ्या 1-2 महिन्यात त्या ऑस्ट्रेलियन CEOने कंपनी बँकरप्सी डिक्लेअर केली. पण त्याआधीच्या एका वर्षात त्याने स्वतःचा पगार वाढवून घेतला होता आणि इतरही अनेक प्रकार केले होते. परिणाम काय झाला? कर्मचाऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलं गेलं, विशेषतः भारतीय कर्मचाऱ्यांना. सुदैवाने त्या काळात काही भारतीय डायरेक्टर्स आणि सिनियर मॅनेजमेंट टीम खूप चांगली होती. त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या. पण फायनान्स आणि HR मधल्या काही लोकांना लगेच नोकऱ्या मिळाल्या नाहीत. मी जर बँकरप्सी डिक्लेअर होईपर्यंत तिथे थांबलो असतो तर कदाचित माझ्यावरही एका दिवसात होत्याचं नव्हतं होण्याची वेळ आली असती. बाकी कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळाल्या असतील, पण ग्रॅच्युटी, PF, TDS मध्ये अनेकांचं नुकसान झालंच. काही लोकांचं तर 10 लाख रुपयांपेक्षाही जास्त नुकसान झालं होतं. त्या काळात परिस्थिती खूप भयानक होती. म्हणूनच हिंजवडीतील कंपनीची बातमी वाचल्यावर मला हे सगळं पुन्हा आठवलं. माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की एखाद्या कंपनीत जॉईन होण्यापूर्वी, विशेषतः लहान कंपनीत, तिची थोडी माहिती नक्की घ्या. मॅनेजमेंट मधील मोठे अधिकारी वारंवार कंपनी सोडत आहेत का? कंपनी वेळेवर PF भरते का? TDS वेळेवर जमा करते का? हे सगळं आज ऑनलाईन तपासता येतं. या छोट्या छोट्या गोष्टी नियमितपणे तपासल्या तर मोठ्या संकटाची चाहूल आधीच लागू शकते आणि वेळेत निर्णय घेऊन आपण स्वतःचं नुकसान टाळू शकतो. तुम्ही जर सॅलरीड एम्प्लॉई असाल आणि तुमच्या बाबतीत असं काही घडलं असेल तर तुमचा अनुभव नक्की कमेंट्समध्ये लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला
असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.